मॅच क्रमांक 3 आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते आई आशापुरी एडवन आणि एका साईडला आपण पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय मंगल मूर्ती विराथन. बऱ्याच वेळेला दोन्ही संघ आमने सामने आले, चांगला खेळ दाखवलाय, चुका जिथे झाल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला 2025 मध्ये आणि त्यानंतर दोन्ही संघांनी जो आतापर्यंतचा खेळ जर आपण पाहिला त्याचा रिझल्ट जो आलाय तो 100% आपल्याला पाहायला मिळतो. भावेश आणि राज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये, भाविक सध्या स्ट्राईक एंडला आणि भावेश तरीला आपण पाहतायत. दोन्ही बॅटर अप्रतिम आहेत. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता मिस्टर प्रणय पाटील आपण पाहतायत, एक उजव्या हाताचा तेज गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि चाफेवाडी चषकाचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. जसं शिवनेरी चषकाचे आयोजक सध्या आमच्या व्यासपीठावर आहेत अनिलजी किनी साहेब आणि विनायकजी किनी साहेब. सध्या व्यासपीठावर आपण पाहिलं तर सचिनजी पाटील साहेब पाहायला मिळत आहेत, त्यांच्या समवेत जितू किनी यांना आपण पाहतायत. चंद्रकांत भोईर साहेब त्यांना आपण पाहू शकाल. स्वागत पाटील असतील, त्यानंतर सागर पाटील असतील. आता अक्षय भोईर मात्र जॉईन झालेत. ऑल द बेस्ट, टायमर ऑन. पहिलाच बॉल भाविकचा या वेळेला अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होत असताना फेकी येपर्यंत 2 रन्स कंप्लीट केलेत. तिसऱ्या रनसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 3 रन्स कंप्लीट केलेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक पहिला आहे. समोरच शैलेश निवलला आपण पाहतायत, सध्या मिड ऑफ मध्ये फील्ड करत असताना लॉंग ऑफ खाली आहे. त्यानंतर एक लॉंगनला आपण पाहिला तर नयन किनीला आपण पाहू शकाल. त्यानंतर एक मिड ऑन घेतला गेलाय, शॉर्ट मिड ऑन. तुषार किनीला आपण पाहताय, शॉर्ट थर्ड मॅन. त्यानंतर कव्हर पॉईंट मध्ये एक फिल्डर घेतला गेलाय, स्वतः बबलूला आपण पाहतायत. रितेश किनी विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. बंटीला आपण पाहतायत मिस्टर प्रथमेश घेरत कव्हर पॉईंट मध्ये. प्रणयचा हा बॉल यावेळेला भावेश तरेचा फटका इनफिल्डच्या वरून नयन किनीला. बॉल मात्र यावेळेला मिळणं नामुमकिन. सरळ बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा खणखणीत सत्यसाई चषक चौकार. गुड शॉट. हा बॉल चांगला होता. पंचांकडे अपील केली होती, पंचांनी मात्र दात फेटाळून लावली. विरल नायर सर त्या ठिकाणी आहेत आणि लेग बाईचा इशारा देत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला कमबॅक केलाय. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाल्यानंतर मात्र धावा वेगाने आल्यानंतर जे प्रेशर असतं ते मात्र ऑटोमॅटिकली रिलीज होताना पाहायला मिळतं. कोणताही दबाव नसतो आणि अशा वेळेला मात्र आपण पाहतायत भावेश आणि भाविक तेच काम करतायत. ऑन साइडला छोटा पॅक, बडा धमाका. प्रणय पाटीलच्या या बॉलचा खरपूस समाचार घेतला आणि सरळ बॉलला फेकून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. वाह, काय फटका खेळलाय. 6 धावा. पाटील यावेळेला दर्शवतील ऍक्शन रिप्ले. काय फटका खेळला होता प्रणय पाटील, नो डाऊट अबाउट इट. एक विकेट टेकिंग गोलंदाज, परंतु सध्या मात्र एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, गुडघा वाकवला आणि षटकार ठोकला. अप्रतिम, ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. सिक्सर पाहायला मिळतोय. 14-0. 4 बॉलचा आता सध्या आपल्याला पाहायला मिळतो खेळ संपन्न होत असताना. प्रणय पाटील यंदाचा फॉर्म पाहता चांगला फॉर्मामध्ये आहे, परंतु मैदानं वेगळी असतात, फॉर्मॅट वेगळा असतो. डेचा फॉर्मॅट, नाईटचा फॉर्मॅट डिफिकल्ट असतं. सातत्याने तुम्हाला वेगवेगळ्या मैदानात जाऊन मात्र वातावरणाशी जुळवून तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो आणि इथे मात्र हेच आपल्याला पाहायला मिळतं. सध्या तरी वेळ घेत आहेत, परंतु भाविकचं मी कौतुक करेन. 2 बॉलमध्ये 9 रन. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक इनिंग. अप्रतिम, चांगला कमबॅक केलाय. थोडासा खाली राहिला होता हा बॉल.
ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर हर्ष बॅकअपसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 14. 5 बॉलचा सध्या खेळ झालाय. भावेश आणि भाविक अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले पहिला सुरू आहे. सुमित कारभारीला आपण पाहताय शॉट एक्स्ट्राला. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट आहे. फिल्डर दूर आहेत, फिल्डर कोणी नाही आहे. परंतु इथे जर आपण पाहिला तर बंटी बॉलचा पाठलाग करतायत. चेंडूवर 4 धावांची मोहर उंटवली आणि पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळतं. 18 रन तब्बल पहिल्या षटकामध्ये प्रणय पाटीलच्या अगेन्स्ट. भावेश आणि भाविकने खरपूस समाचार घेतला. ग्रेट बॅटिंग. पहिलं षटक तुम्ही 5 मिनिटात कव्हर केलंय. 4 षटकं 20 मिनिटात तुम्हाला मात्र फेकायची आहेत. कुसमई क्रीडांगण आणि सुंदर हे मैदान. खदानीमध्ये अशा प्रकारचं नंदनवन करणं फार जिकरीचं असतं. परंतु प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील आणि त्यांच्या संपूर्ण ब्रिगेड अँड कंपनीने जी मेहनत घेतली खार्डेकरांनी, या मेहनतीला सलाम आहे. या अगोदर आपण 7 ते 8 दिवसांचा क्रिकेटचा महासंग्राम पाहिला. 15 फेब्रुवारी ते 22 कोसमाई चषक. आयुष मात्रे या ठिकाणी उपस्थित झाले होते उद्घाटन समारंभाच्या सोहळ्याला. एक भारतीय संघाचा युवा नेतृत्व कर्णधार, अंडर 19चा विश्वचषक जिंकणारा खेळाडू. मात्र आपण पाहिलं तर याच मैदानात त्याची पदस्पर्श पाहायला मिळाली आणि सध्या तो आता चेन्नई या टीम बरोबर CSK टीम बरोबर जोडला गेलाय. संघाची धावसंख्या 18-0 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. चांगला बॉल होता. भावेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बऱ्याच वेळेला पाहिलंय कधी प्रणय पाटील एक्सपेन्सिव्ह ओव्हर टाकतो तर बबलू ते कव्हर करतो. कधी बबलूचं मात्र एक्सपेन्सिव्ह ओव्हर असतं तर तेव्हा प्रणय पाटील कव्हर करतो. हे तुमचं बॉन्डिंग असतं ना, ते खूप महत्वाचं असतं आणि ते आतापर्यंत सध्या पहिल्या बॉलवर पाहायला मिळतं. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु कॅच ड्रॉप झालाय. इथून जर आपण पाहिलं तर येणारी वेळ दर्शवेल हा झेल किती महत्वपूर्ण होता. आय थिंक सो सुमित कारभारी त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. हेमंतजी भगत या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. जगन्नाथजी पाटील साहेब जे रेल्वे कर्मचारी आहेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी वेलकम आहे. व्हाईट अँड व्हाईट मध्ये सध्या गुरुदत्त म्हात्रे मंडप ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आगरीपाडा पालघर, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. 19 रन झालेत 2 बॉलच्या समाप्तीनंतर. रितेश चांगला बॉल होता. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. फार वेगाने बॉल निघून गेलाय प्रणय पाटीलच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले. 3 बॉलचा खेळ झालाय. काय बॉल डिलिव्हर केला होता, वेग होता, बरोबर ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. सुपर डिलिव्हरी. 3 बॉलचा खेळ झाला. 19 रन पहिल्या षटकात. 18 धावा. 3 मध्ये आतापर्यंत 1 रन खर्च केले. चांगला बॉल होता. अगदी खोलवर पाहायला मिळतो. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. तेवढीच रनिंग बिटवीन द विकेट. सुपर. 1 रन मिळेल स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून. रितेश किनी सध्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सादर आणि मान त्याचा आणि उच्च विचार हे सातत्याने पाहायला मिळतात. एका साईडला मंगलमूर्ती विराथन. शिवनेरी चषक लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल जर आपण पाहिला तर बाहेर निघून जातोय. चांगली गोलंदाजी सध्या तरी आपण पाहिलं तर रितेश किनी यांच्या माध्यमातून. या षटकानंतर दोन्ही बॅटर आणि येणारे बॅटर लक्षात ठेवायचे दोन्ही टीमला की इन करूनच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय, याची दखल घ्या. चांगला बॉल होता. स्लोवर 1 लेग कटर पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 21 फक्त 3 धावा खर्च केला. क्या बात आहे रितेश किनी. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. अगदी नेत्रदीपक गोलंदाजी करताना आपण पाहू शकलात. 21 धावा 2 षटकांचा खेळ झालाय. विचार विनिमय केला जातो. 2 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलाय 8 मिनिटाचा आणि इन करूनच मात्र बॅटिंग तुम्हाला करायची आहे. हा या स्पर्धेचा रूल भावेश आहे. त्यामुळे तुम्हाला इन करूनच मात्र खेळावं लागेल आणि नवीन जेव्हा बॅटर जाईल त्यावेळेला त्याने इन करूनच जायचंय. या गोष्टी लक्षात घ्यायचे. राजेजी भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. या स्पर्धेचे आयोजक आणि या मैदानाला जे झटलेत ते खरोखरच वाखाणण्याजोगे. 21 धावा 21. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, नो मीटिंग नो टाइम.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2 षटकाच्या समाप्ती अखेर 10.50च्या किंग रिक्वायर्ड रन रेटने करंट रन रेटने सध्या खेळी करत असताना पाहायला मिळत आहेत. जगनजी जयराम पाटील यांच्या माध्यमातून रेल्वेमध्ये सध्या ते कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडून आमच्या दोन्ही समालोचक दीपक संकेत सर आमच्यासाठी मात्र यावेळेला 500 रुपीज या ठिकाणी आलेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या कलागुणांना ते वाव देत आहेत त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. 21 धावा झालेत. कोणताही गडी बाद झालेला नाही आहे. ही जमीची बाजू पाहायला मिळते. 21 नो लॉस. शॉट ऑफ प्लेन बॉल होता, हुक केलंय आणि सरळ बॉलला मात्र 4 धावात बुक करत असताना भावेश तरेच्या बॅटमधून येईल अप्रतिम देखणा फटका, चौकार. $25 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. सुपर बॅटिंग भावेश तरे. एक टेक्निकली साऊंड त्याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. पंचांकडे 10 प्रणय पाटीलने जरूर या वेळेला मागितले गेले होते, परंतु पंचांवर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट नाहीये. शशिकांतजी भोईर, विराथन बुद्रुक यांच्याकडून सुद्धा मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आणि संघाला स्पेशली येत असताना चांगला बॉल होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. विरल नायर सरांकडून इशारा येतोय यस लेग बाईटचा. सध्या जर आपण पाहिलं तर सिच्युएशन यावेळेला परिपूर्णता सुमित कारभारीने सुद्धा हँडल केले. ज्या पद्धतीने पहिल्या षटकात प्रणय पाटीलच्या 18 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकात फक्त रितेश किनी बबलूने 3 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च करतोय. सुपर बॉलिंग तशा पाहायला गेलं तर 5 धावा आहेत, परंतु लेग बाईटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर एकंदरीत धावा खर्च केल्या जात आहेत 4. यावेळेला ऑन दी टोस खेळाय इनफिल्डच्या वरून डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. प्रांजल पुढे सरसावेल तत्पूर्वी 2 रन्स. इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता. कदाचित विकेट सॅक्रिफाईस केले की काय, मात्र क्रीज सोडण्यासाठी तयार नाहीये भाविक. वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाता है मगर जाने का नहीं. आणि अशाच प्रकारचं यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. क्रीज सोडण्यासाठी तयार नव्हते यावेळेला भाविक. स्वतःवर कॉन्फिडन्स त्यांनी ठेवलाय, परंतु भावेश तरे सारख्या फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. जर विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर आदरणीय सन्माननीय शशिकांतजी भोईर साहेब, विराथन बुद्रुक यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल गोलंदाजाला मंगलमूर्ती विराथनच्या. ही ऊर्जा दिली जाते आणि सफाळे विभाग म्हटला तर डेफिनेटली नेहमीच त्यांचं प्रेम आशीर्वाद हे सदैव सातत्याने आमच्यापर्यंत मिळत असतात. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. सध्या जर आपण पाहिलं तर नाजूक स्थितीमध्ये आहे, कारण तिसरं षटक पहिल्या षटकामध्ये 18 रन्स आल्यानंतर कोणीही कल्पना करू शकत नाही की धावांचा वेग इथपर्यंत फक्त कमी होईल, परंतु धावांचा वेग वाढलाच नाही. चांगली गोलंदाजी सुमित कारभारीने एक चौकार व्यतिरिक्त चांगला कमबॅक केलाय. ऑन साईडला यासाठीच केला होता अट्टहास की या बॉलवर षटकार यावा. व्हॉट अ शॉट. मूर्ती लहान कीर्ती महान. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, भाविक इज अ सुपरस्टार. व्हॉट अ शॉट. 6 धावा. सुपर टायमिंग. काय भाविकने मात्र या बॉलला रीड केलं होतं. साहिल पाटील जरूर दाखवतील प्रिव्हियस बॉल. 3 षटकं तुम्ही मिनिटे घेतलेले आहेत 14. 6 मिनिटे आहेत तुमच्याकडे. लो फुल टॉस बॉल होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर उजवा गुडगा वाकवला आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं. ग्रेट टायमिंग. रणनीती बदलले. पहिल्या षटकात प्रणय पाटील 18 धावा एक्सपेन्सिव्ह ओव्हर
आणि त्यानंतर आपण पाहिलं रितेश किनीने फक्त 3 धावांचं षटक पाहायला मिळालं होतं. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. भाविक सुपर बॅटिंग 34ला 1, 3 षटकांच्या समाप्ती अखेर 2 षटका आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आतापर्यंत 56 दाखवतोय. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. जरूर या वेळेला चांगली फिल्डिंग तुषार किनीची पाहायला मिळते. कोणती धाव येत नाहीये. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने या बॉलला लिफ्ट केलं होतं, मृदुल पाटील सध्या बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळतोय. मोटरसायकल ज्याच्या नावावर आपण पाहू शकाल. आपल्या करिअरमध्ये खूप मोठी स्वप्न असतात. जेव्हा तुम्ही मैदानात उतरता त्यावेळेला प्रत्येक स्वप्न उराशी बाळगून खेळता. चांगला बॉल होता. टपाचूक पद्धतीने बॉल कळलाच नाही कुठे गेला. यावेळेला प्रणय पाटीलचा थ्रो डिरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित यावेळेला पंचांचं बोट उंचावलं असतं. राकेश राऊत सरांकडून लेग बायचा इशारा. 1 रन मेल. प्रिव्हियस बॉल ऑफ कटर बॉल होता. उसी घेतली होती मात्र कळलाच नाही मृदुल पाटीलला हा बॉल कसा फिरवलाय रितेशने. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक सध्या तरी दाखवलंय. 35ला 1. ऑन साईडला शफल होऊन खेळले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. तेवढाच चांगला ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतो आणि तेवढीच रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतायत. टाळ्यांचा कडकडाट होत असताना आई आशापुरी एडवन टीम आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 3 आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. सध्या बॅटिंग करते तो संघ आहे आई आशापुरी एडवन. 37ला पोचलाय. 37 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि त्याच्या अगेन्स्ट मंगलमूर्ती विरातन सफाळे विभागातील पश्चिमेला असलेलं गाव म्हणजेच विरातन बुद्रुक आपल्याला पाहायला मिळतं. आणि एक हक्काचं मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विरातन बुद्रुक. आणि त्याच मैदानात 2 लाखाची स्पर्धा आपल्या भेटीला येते. 21 मार्च ते 28 मार्च डेट सेव्ह करून ठेवा. 38 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलच्या समाप्तीनंतर. ऑन साइडला पिकअप शॉट. टक्कन आवाज आलाय मृदुल पाटीलच्या बॅटमधून. टेक्निकली साऊंड. व्हॉट अ शॉट. एडवनचा ब्रँड सरळ बॉलला फेकून दिलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. 6 धावा. पाच बॉलचा खेळ झालाय. 44 रन झालेत. हेलिकॉप्टर शॉट. सर बॅटचा वापर केलाय. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग. प्रांजल पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. याच गोष्टी खूप मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. सिंगलमधून डबल, डबलमधून ट्रिपल कशा धावा पूर्ण कराव्यात हे फलंदाज जाणतायत. कारण वाळूवर धावणारे हे मात्र जे खेळाडू सातत्याने पाहायला मिळतात. सध्या आपण पाहिले तर 4 षटक बरोबर तुम्ही जे मिनिटे निर्धारित वेळ दिला होता त्या मिनिटातच तुम्ही पूर्ण केलेत. त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद मंगलमूर्ती विराथन टीम. 46ला 1 4 षटकांच्या समाप्ती अखेर आई आशापुरी एडवन टीम. सध्या घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कारण गोस्वाई आई खरोखर जागृत आहे म्हणून देवी बसवाई सपनात आली. प्रभाकर दादाला काय म्हणा. देवी बसवाई सपनात आली. प्रभाकर दादाला. थँक्यू. 4 षटकांचा खेळ. 46ला 1 आई आशापुरी एडवन टीम. सध्या आपण पाहतायत आई कोसमाई मातेचं हे सुंदर जे संगीत गीत आपल्या मुखातून पाहायला मिळत आहेत. जे गाणं रचलं गेलंय अप्रतिम. खार्डी गावाच्या पवित्र भूमीत विराजमान असलेली कोसमाई माता ही गावकऱ्यांची श्रद्धा, विश्वास आणि शक्तीचं प्रतीक आहे. अनेक वर्षांपासून गावकरी मातेला मनापासून मानतात. कोणताही शुभ कार्य असो, मग सण उत्सव असो किंवा एखादी स्पर्धा, सर्वजण प्रथम कोसमाई मातेला वंदन करूनच सुरुवात करतात. आणि मातेकडे केलेली प्रार्थना भक्तांच्या मनात नवी ऊर्जा निर्माण करते. म्हणूनच खार्डी गावातील लोकांच्या मनात कोसमाई मातेला एक विशेष स्थान आहे. तिच्या कृपेने गावात सुख, शांती आणि प्रगती कायम राहो हीच प्रार्थना असेल. आई कोसमाई मातेला वंदन. 46ला 1 सध्या आपण पाहताय 4 षटकांच्या समाप्ती अखेर. 46 लॉस ऑफ 1 विकेट.
गोलंदाज सज्ज होईल. प्रांजलला गोलंदाजी मार्कवर आणलंय की गोलंदाज हर्ष. सध्या हर्ष त्या ठिकाणी आपल्याला इनर उतरवताना पाहायला मिळतोय, म्हणजेच हर्षच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला जाईल. नवख्या खेळाडूंना सुद्धा संधी दिली गेले, हे आपण सातत्याने पाहिलंय. हर्ष सुद्धा चांगली गोलंदाजी करत असतो. बंटीला सुद्धा मात्र आपण पाहिलं तर थांबवलंय, सुमित कारभारीला आणलं. त्यानंतर आपण पाहिलं तर चांगली रणनीती आखली गेली, कारण पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर प्रोजेक्टेड स्कोर खूप दाखवत होता, जवळजवळ 90च्या घरामध्ये दाखवत होता. परंतु तोच आता प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर 46-56च्या घरामध्ये दाखवत असताना पाहायला मिळतो. म्हणजेच स्ट्रॅटेजी रचली यावेळेला, आतापर्यंत गेम प्लॅनिंग केलं आणि त्यानुसार आतापर्यंत गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. एक्सपिरियन्स नाही आहे, परंतु खूप काही टॅलेंटची प्रतिभा मात्र सातत्याने पाहायला मिळते. 46 फुल टॉस बॉल होता आणि सरळ यष्टांचा वेध घेणारा दांडीगुल भन्नाट एक्सप्रेस पाहायला मिळाला हा बॉल, परंतु पंचांनी सांगितलं नो बॉल. कशा पद्धतीने असेल पंच मात्र यावेळेला सांगतील की हा कमरेच्या वरती आहे. पाहायचंय ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत DRS वापरला गेलाय. यस, DRS वापरलाय. जी मोटर्सचे मालक प्रीतमजी घरत चांदीप यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. इट्स अ नो बॉल. कारण जरी तुम्ही क्लीन बोल्ड झालात, परंतु तुमची जी रेंज काय आहे, जे कमरेच्या वरती आहे का ते मात्र चेक. जो नवीन नियम जो म्हणतो त्या नियमानुसार मात्र हे नियम बदलले गेलेत आणि त्यामुळे आपण पाहतायत की हा नो बॉल. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस पंच दर्शवतात आणि चौकार सुद्धा मिळाला. क्या बात आहे. 9+4 मिळतील 5 धावा. हर्ष आता थोडीशी डोक्यावर हात देत असताना पाहायला मिळतोय आणि फ्रीडचा सिग्नल. फार कमी प्रमाणात असे नियम मात्र आपल्याला खेड्यापाड्यात पाहायला मिळतात आणि पंचांनी ते नियम वाचलेत, अंमलात आणलेत आणि त्यामुळे या नियमांचा मात्र या ठिकाणी जरूर उलगडा पाहायला मिळाला. ग्रेट डिसिजन बाय अंपायर विरल नायर सर, राकेश राऊत सर आणि आशुतोष व्यवहारे सर. फ्रीडचा सिग्नल जरूर आहे आणि बॉल पाठीमागे निघून जाईल लॉंग स्टॉप रिजनला. 4 धावांकरता नशिबाचा चौकार. 4. संघाची धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचली गेल्या आई आशापुरी एडवन टीम. यावेळेला ऑन साईडला शफल झाले, हुक केलं आणि भाविकच्या बॅटमधून 6 धावा आपल्या संघासाठी बुक केलेत. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, क्लासी 6. 6 धावा. एकसष्ट धावा, 61 रन, लॉस ऑफ 1 विकेट. काय पार्टनरशिप पाहायला मिळते, अप्रतिम.
यावेळेला क्लीन बोल्ड. आता मात्र इथे डायरेक्ट दांड्या गुल केलेत, फर्निचर डिस्ट्रॉइड, बिखरलेत स्टम्प्स. कदाचित षटकार चौकार आल्यानंतर जो संताप व्यक्त केला आणि त्याच जोरावर एक वेगवान मारा पाहायला मिळाला मिस्टर हर्ष. सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग. कमबॅक केलंय. 35 धावा 14 बॉलमध्ये, 250चा स्ट्राईक रेट भाविकचा. 3 षटकार आणि 2 चौकार. आउटस्टँडिंग अँड मॅग्निफिसंट इनिंग बाय भाविक. बॅटला स्पर्श करत यष्ट्यांचा वेध घेतला होता या बॉलने. फलंदाज बाद. चा 61 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल होता. बॉल राईट्स केला. यावेळेला टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला, सुपर कमबॅक केलाय हर्षने. आणि इथून जर आपण पाहिलं तर विकेट डाऊन. संघाची धावसंख्या 61ला 3 4 बॉलच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारा सामना धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीमचा कॅप्टन येऊन राहायचा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस्का बॉक्समध्ये. आणि त्यांच्या समवेत बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ आणि दोन्ही संघाचे कॅप्टन यावेळेला येऊन राहायचंय. 61ला 3. मित गावड सध्या आपण पाहतायत फोटो सेशन करतायत, करायला हवं. 61ला 3. 2 बॉल आहेत. फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन. साहिल पाटील सध्या आपण पाहतात डिस्कस करत असताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चांगला फटका तर आहे. फोर्स केला या बॉलला. प्रांजल पाटील पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मृदुलच्या बॅटमधून 2 रन्स येताना पाहायला मिळत आहेत. हर्षल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडला. संघाची धावसंख्या 63. लॉस ऑफ 3 विकेट. 5 बॉलचा खेळ झालाय. पहिला बॉल 9, त्यानंतर 4 धावा आल्या. त्याच बॉलवर चौकार, षटकार, 2 विकेट. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 रन शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय हर्ष. हर्षचा हा बॉल अप्रतिम सुपर लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. खोदून काढलाय या बॉलला. अगदी बॅट खेपट्टीवर आदळली. यावरून स्पष्टपणे दिसतं की चांगला वेग होता. क्या बात आहे. स्वागत पाटील आमच्यापर्यंत माहिती देतात की रविवारच्या दिवसामध्ये 5 कॅमेरा सहित मात्र कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि 16 तारखेला तर 7 कॅमेरा सहित मात्र आपण पाहिलं तर त्यामध्ये शैलेश निवल सारखा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 16 ते 21 आपल्याला पाहायला मिळते. विजय तरे त्या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत. आणि 7 कॅमेरा सहित 20 नेटवर्कला ती स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळेल. म्हणजे 4 अजून जर कॅमेरे असते साहिल पाटील तर प्रत्येक खेळाडूला 1 कॅमेऱ्यात तुम्ही कैद केलं असतं. यात ती मात्र शंका नाहीये. महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. थँक्यू. जगनजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल व्हावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईंट व्हायचंय लवकरात लवकर.
विठ्ठलवाडी टीमचे कॅप्टन सध्या कल्पेश पाटील येत आहेत आणि त्याचप्रमाणे प्रतीक पाटील यांना आपण पाहू शकतायत. अपकमिंग यंग टॅलेंट सत्यसाई चषक आणि कोसमाई चषक या कल्पेश पाटील सध्या आपण पाहू शकतायत क्रिकेटला सुद्धा वेळ देत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. या कॉइन स्पिन केला जाईल. सत्यसाई चषक आणि आई कोसमाई चषक. आई कोसमाई कॉइन स्पिन होतोय. सत्यसाई. धन्यवाद जगनजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. टॉस जिंकलेला आहे कल्पेश. कसं वाटलं एकंदरीत इथे आल्यानंतर कशी प्रसन्नता फील कसं करतायत आपण? भरपूर चांगलं वाटलं आणि लाईट बघितली तर भरपूर चांगलं वाटलं. म्हणजे उजेड जसं आपले सकाळी खेळतात तसं वाटतंय. क्या बात आहे. म्हणजेच गुरुदत्त मात्रे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर आमचे मंडप डेकोरेटर्स. कल्पेश टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? शतरक्षण. या अगोदर तुम्ही कोसमाई चषकामध्ये सुद्धा खेळलेला आहात. हे मैदान तुमच्यासाठी नवीन नाही आहे. तर प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत एक टार्गेट असेल की रोखण्याचा प्रयत्न करतील की जेणेकरून आपल्याला चेस करण्यात चांगलं सफल होईल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. आज संपूर्ण टीम आहे तुमची? हो, नक्की. थँक्यू व्हेरी मच कल्पेश. जर प्रतीक टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? फिल्डिंग घेतली असती. आता बॅटिंग करायची, एक चांगल्या टोटलपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. कसं वाटतं हे आयोजन नियोजन या स्पर्धेचं सत्यसाई चषकाचं? खूप मस्त आयोजन नियोजन आहे. असं तुझा आवडता कोणता खेळाडू आहे ज्याला तू फॉलो करतो, लाईक करतोस? रोहित शर्मा. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर? नाही चॉईस नाही केला अजून त्यांनी. धन्यवाद प्रतीक पाटील यांना आपण पाहिलं. दोन्ही टीमच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नुकताच टॉस झाला जगनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि टॉस जर आपण पाहिला तर बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या टीमच्या बाजूने लागला आणि कल्पेश पाटीलने सांगितलं आम्ही प्रथमतः गोलंदाजी स्वीकारणार आहोत. जाऊया आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी दीपकजी संके पुन्हा एकदा जॉईंट होतील. एक गोड आवाज, या नॉलेजेबल आवाज दीपकजी संके सर कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. अतिशय मोठी रंगतदार मैदानाच्या आतमध्ये आपण सफाळ्या गटाचे दोन्ही मातब्बर संघ बघत आहात. आदरणीय जेवण पाटील साहेब, आमचे रेल्वे कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी आदरणीय जगन पाटील साहेब, खरोखर तुमचं मनापासून धन्यवाद. नेहमीच अनेकांच्या पाठीशी उभे राहणारं तुम्ही एक मोठं व्यक्तिमत्व. जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. याच्या विजयासाठी तुम्हाला धावा करायच्या आहेत त्या 65 धावा पहिल्या षटक घेऊन जातोय राज नावाचा गोलंदाज. भन्नाट वेगवान मारा. चेंडू पडण्याचा थोडासा उशीर घेतोय, सरळ निघून जातोय ते यष्टीच्या हातामध्ये. जबरदस्त मॅच. दोन्ही एकाच गावातल्या, आजूबाजूच्या एकाच पट्ट्यातला, एकमेकाच्या खेळाविषयी तंतोतंत माहिती असणे असे दोन संघ तुम्हाला बघायला मिळू शकतात. एका साईडला विराट बुद्रुक. येणारी स्पर्धा शिवनेरी चषक आपण बघणार आहोत. चेंडू केला फ्लाय, काय जबरदस्त उडवलाय. जणू काय फुग्यामध्ये हवा भरावी आणि लहान मुलाच्या हातात द्यावा तशा पण षटकार बघायला मिळतोय. काय सुरुवात झालाय. मिडिल स्टंपवरचा चेंडू जबरदस्त प्रहार केलाय. चौसष्ट धावाचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. जबरदस्त बॅटिंग. एका साईड रितेश आणि एका साईडला प्रणय नावाचे दोन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. राज नावाचा एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आपण बघत आहात. पुन्हा मार्गस्थ होत आहेत. लो फुटा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला खेळल्या चेंडूच्या पाठीमागे खेळ जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. परफेक्ट ॲथलीट आहेत हो हे खेळ. तुम्ही बघितल्यात ना, खऱ्या अर्थाने खार आगरी हा समाज जर बघितल्यात तर मिठाप्रमाणे जसं चकाकणारा आणि उन्हाळ्यात संपवणारा तशा पद्धती चेंडूवर जाताना, चित्त्याप्रमाणे बॉलवर जाताना अफलातून फील्ड आपण एक क्षेत्ररक्षण दर्जा बघायला मिळाला. एका धावेवर फक्त समाधान मानावं लागलं. काय फील्डिंग बघायला मिळाली. डीप लॉंग ऑफवरनं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला.
ओ इथे बाकी पॅडल सेफ करत जातो, प्रॉपर टायमिंग झाला नाही, चेंडू गेला, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते जिथे क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे होतं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, काय दोघं धावतात विकेटच्या मध्ये, अशा पद्धतीने विचार केला 10 धावा या फलकावर लागतात. 65 धावा ह्या तुम्हाला करायच्या आहेत आणि 65 धावा खऱ्या अर्थाने बघायला कशा पद्धतीने होतील पाहायला मिळते. एक मृदुल नावाचं जबरदस्त गोलंदाज या संघामध्ये बघायला मिळतो, ज्याने ओमटॅक्सचा खूप चांगलं प्रशिक्षण गेलं. आम्ही सातत्यपूर्ण ओमटॅक्समध्ये जात असतो, एक उच्च दर्जाचं प्रशिक्षण घेताना लेदरमध्ये देखील खूप प्रकारचं नाव ह्या मृदुल नावाचं घेतलं जात आहे आणि तेवढ्या ताकदीचा तुम्हाला संघ बघायला मिळतो. विराथन बघूया पुन्हा प्रशिक्षकाला पुढचा चेंडू, ओ रायझिंग डिलेव्हरी, जसा पहिला चेंडू पडला होता त्याच धाटीचा बघायला मिळाला. आणि आजच्या सामन्यात जर तुम्ही बघितलं मागील 3 सामन्यापासून तर जास्तीत जास्त शॉर्ट ऑफ लाईन चेंडू रायझिंग गतीने जास्त बीट केले जात आहेत. एक जबरदस्त सिमेंटची विकेट तुम्हाला बघायला मिळते. दर्जेदार स्पर्धा. पुन्हा प्रशिक्षकाला पुढचा चेंडू, ओहो बनून मारायचा प्रयत्न केला होता, जसं तुम्ही चप्पल झाला अजून तेवढ्या जोराने चेंडू तुमच्या अंगामध्ये टाकलं, चेंडू सरळ निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय जॉट. पहिल्या षटकात मिळतात धावा 10. विजयासाठी 65 धावा करायच्या त्या विराट बुद्रुक संघाला. बघूया कशा पहिले पाठलाग करतात, कारण त्यांच्याकडे देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. साई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग. सारे खेळात होती हो दंग, रण मैदानी भिडली हो जंग. सत्यसाई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग. सारे खेळात होती हो दंग, रण मैदानी भिडली हो जंग. चौकार मारती षटकार, आहे हा संघ झुंजार. धन्यवाद. निश्चितच सत्य हे संघाबद्दल विद्यमभूत माहिती या गाण्यातून तुम्हाला मिळाली. 65 धावा विजयाचा पाठलाग करत असताना मंगलमूर्ती विराथन संघाची धावसंख्या 10. सलामीची जोडी रितेश आणि प्रणय आपण बघत आहात. प्रणयने 6 चेंडू खेळले, 10 धावा काढल्या. जबरदस्त बॅटिंग ही त्यांच्याकडनं बघायला मिळाली. काय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. खऱ्या अर्थाने हा सफळ्या भागातील दोन्ही मोठे संघ हे तुम्हाला आज एकमेकाशी खेळताना बघत असतात. सुरुवातीला नाणेफेक झाली तेव्हा एकमेक दोघांना बघून हसतात का, त्यामुळे पहिला तेवढा भेटलं, बॅकफुटला गेलाय, काय कट केलाय, सरळ चेंडू निघून जाईल. वॉट अ गॅप, जसं सुईमधून धागा काढावा ना तसा गॅप त्याने काढला आणि सरळ चेंडू निघून गेलाय तो डीप कव्हरच्या रिझनला. अब्सोल्युटली गुड शॉट, थोडासा शॉट ऑफ चेंडू बॅकफुटला गेला, बॅलन्सिंग पायावर केलं आणि संपूर्ण ताकद ह्या बॅटीच्या फटकार आणली. काय नजाकत, कौशल्य भरावं तेवढं अप्रतिम फटका तुम्हाला बघायला मिळाला. अशा पद्धतीने प्रणय देखील आपलं खातं खोललंय. पुनश्च मार्ग असतो भावेश नावाचा गोलंदाज. शॉर्ट ऑफ लाईन, मी म्हटलं नाही की इकडे काय आज यूज करणार, मनामध्ये माइंड गेम कसं केलाय तशा पद्धतीवर बघायला मिळते. आणि अजून याहीपेक्षा दुप्पट वेगवान मारा करणारा मृदूची गोलंदाजी बघायला मिळते. आणि दोघं कॅप्टन का हसते की दादा मी पहिल्याच राऊंडला भेटले, एकाच गावाच्या पट्ट्यातले बघायला मिळतात. आणि खरोखर दोन्ही नामांकित संघ या पालघर तालुक्यात नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा असतात तेव्हा ह्या दोन संघाची चर्चा होत असते. लो फुलटॅज, मोठा फटका खेळायचा होता, प्रॉपर फटका आला नाही, चेंडू एज लागून जातो. स्क्वेअर लेगच्या रिझनला एक सिंगल धाव बघायला मिळते. बैठक मारायची होती का नाही मारायची, दिला मस्त, पण चेंडूचा पेस कमी केला आणि मजबूर केलं तशा खडे खडे खेळण्याच्या पद्धतीला आणि एकच धाव बघायला मिळते. आणि एका धावाशी विचार जर केला तर धावसंख्या होते 14. जबरदस्त पॉवर प्लेचा चेंडू हाताळले जात आहेत. 15 धावा झाल्यात. लेट आहे का तिकडे? ओ जबरदस्त सरळ चेंडू टाकला तर वेगवान मारा तुम्हाला बघायला मिळतो. भन्नाट वेगवान मारा आजच्या दिवसात बघायला मिळतात. अगोदरच्या 2 दिवसामध्ये 50 धावा चेसेबल झाल्याने कालच्या दिवसात चेसेबल झाल्या. कालच्या दिवसात 43 धावा 3 षटकात या देखील काढल्या गेल्या, म्हणजे झाल्या चेस. पुन्हा भावेश आपल्या षटकाचा पुढचा चेंडू, गुडला स्पॉटवरून उचली घेणारा चेंडू. इथे जर विचार केला तर मला वाटते डॉट चेंडू. भावेश काय गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या षटक राजने हाताळलं, दुसऱ्या षटक हाताळते. 65 धावा विजयासाठी करायचे आहेत. मृदुल नावाचा गोलंदाज, चुकीचं नाव इकडे दिलं गेलंय. ओहो व्हरायटीज काय गोलंदाजी बघा. प्रशिक्षण कुठे घेतलं हो? भारताची मोठी इन्स्टिट्यूट जी तुम्हाला ओमटॅस बघायला मिळते. प्रशिक्षण घेतलं तर राज्य सुद्धा सरासरी कडून शिकलं आणि ICC लेवल 2 चे कोचेस येत आहेत.
आम्ही ते सातत्यपूर्ण समालोचक करण्यासाठी देश विदेशात लोक बघायला मिळतात आणि किती आपली मुलं आता पुढे चाललीत लेदर क्रिकेटमध्ये. येणाऱ्या 2 वर्षानंतर आपल्याला कळेल की आपल्या भागातली मुलं मुंबई का गाजवतात आणि खऱ्या अर्थाने कौतुक असायला पाहिजे. सफाळे गटातले म्हणा, केळव्या गटातले म्हणा, पालघर गटातले म्हणा, असे नामवंत क्रिकेटपटू तिकडे बघायला मिळतात. आदरणीय दत्तू लालू भगत यांच्याकडनं 1111 रुपये आमच्या स्पर्धेसाठी सहकार्य. त्यानंतर अक्षय भास्कर भोईर यांच्याकडनं 1000 रुपये या स्पर्धेसाठी अनेक अनेक धन्यवाद. असे अनेक दाते आम्हाला मिळतात आणि खरोखर छोटी मोठी रक्कम जरी दिली ना ते स्वीकारताना आमच्या मंडळाचं खऱ्या अर्थाने सत्यसाई आयोजकाच्या कमिटीचं मी मनापासून धन्यवाद करतोय. कारण थेंबे थेंबे तळे साचे. 500 रुपये का होईना त्याने हृदयाच्या अंतःकरणाकडून केली ती मदत म्हणून आपण बघत आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा झाल्या, 0 गडी बाद आहे आणि हे जबरदस्त मॅच मैदानाचे मंगलमूर्ती विराथन विरुद्ध तुम्हाला बघायला मिळते आशापुरी एडवण. हे दोन्ही संघ एका साईडला मात्रावर कुठे सामना कधी कलाटणी घेईल, कोणत्या षटकात किती धावा निघतील हे भाकीत बांधणे खूप कठीण आहे. कारण जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेकात येतात तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य आपला प्रखर उष्णतेने धर्तीवर प्रखर टाकतो तशा पहिले बॅटर देखील चांगला म्हणजे बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळतात. राज ज्याने पहिलं षटक टाकलं होतं तोच गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून आता रूपाला आलाय. चेंडू कट घेऊन थडम्याच्या रिझन जातो. चांगला पूर्व अभ्यास केला की चेंडू पडल्यानंतर फिरणार म्हणून चेंडूवर न येता पाठीमागे गेल्या थडम्यांचा खेळाडू आणि अशा पद्धतीने 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावानशी गेल्यापर्यंत 16 धावा फलकावर लागतात. आतापर्यंत विचार केलात ना तर रिदेश 8 चेंडू खेळात 10 धावा काढल्यात आणि प्रणय 5 चेंडू करून 6 धावा काढतात. मोठ्या धावा आल्या पाहिजे. 65 धावा तुम्हाला करायच्या तर एक षटक कमीत कमी 18 ते 20 धावाचं काढावं लागेल. एज घेतलाय, चेंडू निघून जाईल. फाईन लेगच्या रिझर्व्हर आणि चेंडू जातोय सरळ दन करता सरळ वेगवान चेंडू पूल करायचा होता. चेंडू ऐन वेळेच्या वेळी बॅटची एज घेतली आणि सरळ निघून गेलाय सीमा पलीकडे. 4 धावा. पंचही घोषित करतात. 4 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. काटेकी टक्कर चित्तथरारक लढत जे म्हणतात ना, कालच्या संध्याकाळच्या सत्रात बघितली म्हणजे रात्रीच्या सत्रात शेवटची मॅच जेव्हा तशा पद्धतीची चित्तथरारक मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला बघायला मिळते. मंगलमूर्ती विराथन विरुद्ध आशापुरी एडवण. ओ प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडूला एक्सलेट करायचं होतं ऑन साईडला. इथे बघा क्षेत्रक्षण फ्लंबिंग होते. हे बघता बघता दुसरी धाव पूर्ण होईल का. गुड थ्रो एका चांगल्या हँडला केलाय आणि गडी बाद. जबरदस्त फील्ड केलं. कोणी फेकलं? मृदुल नावाचा खेळाडू. इज अ गुड ॲथलीट. चपळतेचा मारा, चित्त्याप्रमाणे धावणारा, अचूक फेकी करणारा, नजरेमधून प्रत्येक चेंडू आकर्षक पद्धतीने घडवणारा हा खेळाडू तुम्हाला लेदरच्या देखील काय अनेक इनिंग आहेत. 70 धावाची इनिंग, 100 धावाची इनिंग, भन्नाट स्पेल, नवीन चेंडू हाताळण्याची अदा, काय जबरदस्त क्रिकेटर बघायला मिळतात. आजकालच्या पट्ट्यात जर बघितले तर केळवा, सफाळा, तुमचा वैतरणा, वसई, या विरार या भागातून मोठमोठे खेळाडू मुंबईचं क्रिकेट गाजवतात. एज वेगळे आहेत. अंडर 14, अंडर 17, अंडर 19, अंडर 23 म्हटलं ना की तुम्ही पुढचा रणजी स्क्वॉड 23ला तुमचं सिलेक्शन होण्यामध्ये तुमच्या निश्चित रणजी स्क्वॉडला विचार केला जाईल. अशा पद्धतीचे अनेक नामवंत क्रिकेटपटू या भागातून जायला बघतात आणि त्याला कारणीभूत की अशा मोठमोठ्या आयोजनाच्या माध्यमातून मुलाला कव्हर केलं जाते. अनमोल रत्न शोधली जातात आणि मग त्याला प्रशिक्षणाला पाठवली का मग ते आपल्या भागाचं नाव करतात. जाऊया 21 धावा बघायला मिळतात. राज पुन्हा मार्गस्थ होतोय. एक नवीन उगवता तारा म्हणून राजला आपण बघितलं गेलं. राज नावाचा विचार केला मला उंबरोळीचा राज नावाच्या गोलंदाजीची आठवण की तो देखील चांगला पाहिजे गोलंदाजी हाताळताना आपण अनेक वेळा बघितलं. ओ इथे बाकी जबरदस्त क्षेत्ररक्षण. शंकराचा तिसरा डोळा जण असावा ना असं थर्डमॅनला खेळाडू बाईकडे भन्नाट वेगवान गोलंदाजी होते. बॅटच्या एज लागली की सुसाट वेगाने अजून चेंडू बाहेर जातो. त्यामुळे जे बॅकिंगला जे आहेत म्हणजे फाईन लेग आणि एका साईड थर्डमॅन हे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेत मानावं लागेल. कारण चेंडू पडल्यानंतर स्किट होतो. स्किट झाल्यानंतर अति वेगवान होतोय आणि बॅटची एज लागली की त्याहून तो जास्त पलटाना बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. 9 मिनिटं अजून देखील बाकी आहेत. 20 मिनिटं तुम्हाला 4 षटक टाकायचे आहेत. ओहो काय गोलंदाजी बघायला मिळते. गुडला स्पॉटवर चेंडू झटपट वरती आलाय आणि बॅटची एज लागते न लागते बॅटरला कळलंच नाही की चेंडू कसा निघून गेलाय. सुपर पिसाप बॉलिंग. रॉकेट लॉन्चरच्या मध्ये व्हाईट इंजिन भरावं, विमाने जसं गतीने आकाशात पळावं तशा पद्धतीची वेगवान गोलंदाजी या मैदानामध्ये आपण बघत आहात. सुपर बॉलिंग. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. ओहो हो पुन्हा चांगला चेंडू बघायला मिळतो. क्षमता आहे हो मंगलमूर्तीकडे. आत्ता देखील डकआउटमध्ये 3 बॅटर बसलेत पण त्याला क्लिक व्हायला पाहिजे. इथे बाकी 65 धावाचं आव्हान दिलं असताना विचार केला पहिल्या 3 षटकात धावायला फक्त 21.
जबरदस्त गोलंदाजी. 8 मिनिटं आणि 20 सेकंद बाकी आहेत आणि आता 8 मिनिटं 20 सेकंदात तुम्हाला षटकं टाकायची आहेत ते एक. बघा कशा पद्धतीने काय जास्तीत जास्त चेंडू डॉट गेले म्हणजे विकेट किपरकडे गेली, त्याच्यामुळे टायमिंग वाचला. कारण ऑन द बॅटने शॉट खेळलात, फिल्डरकडे जाणार, तिथे धावा करणार, मग तिथे वेळ जातो, त्याच्यामुळे हे कमी मिनिटामध्ये जास्ती षटकं टाकली गेली. बघूया कोणाला पाचारण केलं जात आहे. रितेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. दोन्ही एकाच पट्ट्यातले नामांकित मोठी संघ तुम्हाला बघायला मिळत आहेत. चला इन करून जायचं आहे, बॅटरी लक्षात ठेवायचं आहे. इन कंपल्सरी बॅटरला आहे, हा स्पर्धेचा नियम प्रत्येकाने लक्षात ठेवा. डकआउट म्हणून जातानाच तुम्ही इन करून जायचं आहे. रितेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 65 धावा काढायची आहेत. आता फक्त 21-22च्या सरासरी तुम्हाला धावा काढायची आहेत. ओ वाचलेत, पाय स्टिफ झालाय, बोटाला ग्रीप असणे तुम्हाला बघायला पाहिजेत. कारण सिमेंटची विकेट आहे, थोडंसं ड्यू फॅक्टर झालं, मातीवर येते, थोडीशी ओलसर होते. अशा वेळेस तुम्हाला बॅलन्सिंग असणे, तुम्हाला टो ज्यावर तुम्ही स्ट्राक घेतात ते बघणं इम्पॉर्टंट असते. आणि म्हणूनच तो अनेक वेगळ्या प्रकारची तुम्हाला बुटं बघायला मिळतात. आता जेल नेल ज्या पद्धतीची नवीन बुटं आलीत, अनेक वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला इकून फेस म्हणजे घालणारे बुटं वगैरे बघायला मिळतात. मोठा फटका खेळले, चेंडू निघून जाईल, डिस्कवरला गेला, क्षेत्ररक्षण पाचारण केला, गुड फील्ड, काय सुंदर कर्णधार पद निभवलं गेलं. आता त्याला माहिती आहे की 22 धावा प्रति ओव्हरमध्ये काढायचे आहेत. ओहो चुकीचा कॉल आणि इथे बाकी धाव बाद होतोय, इथे बाकी गडी धाव बाद होतोय. फक्त एक धाव होते, कॉलिंग झालं आणि मोठा दबाव वाढलाय, धावा काढायचे आहेत आणि इथे गडी बाद होतोय. धन्यवाद. चल नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतात. शैलेश नावाचं नवीन, ह्याच्याकडे देखील क्षमता आहे. भूतकाळामध्ये तुम्ही काय केलं ना त्याला महत्व नाहीये. ओ जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आज बघितलं ना, वेगवान गोलंदाजाने खूप चांगल्या पद्धती केलाय. या स्पर्धेचं एक विशिष्ट म्हणजे काय म्हणतो वैशिष्ट्य, चेस नाही होत. आतापर्यंत बघितला धावा जो प्रथम फलंदाजी करतो तो जास्तीत जास्त सामने विजय झाला. 98% वेटेज तुम्हाला बघायला मिळालं. पुन्हा शेत आपल्या षटकाला पुढचा चेंडू, वेगवान मारा, फॉलो थ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केला. जबरदस्त नजाकत, नजर, कौशल्य, परफेक्ट ॲथलीट तुम्हाला बघायला मिळालाय. मॅच हार्ड होत चाललाय. 65 धावा विजयासाठी करायचे आहेत. आतापर्यंत बघितलं 3.3 षटकं टाकलीत, 22 धावा झाल्यात, 2 गडी बाद. अजून देखील 4 मिनिटं 47 सेकंद बाकी आहेत. ओ बघा गोल्डन स्पॉट रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळते. तिथे चेंडू पडला की भन्नाट वेगाने निघतोय आणि फलंदाज बुचकळीत पडतो, बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न करतो, चेंडू अजून वर येतो आणि जोराने निघून जातोय. खूप चांगल्या पद्धतीची क्वालिटी गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. विविधता कशी असावी ना हे आजच्या स्पर्धेमध्ये, आजच्या दिवसात तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनी दाखवून दिलंय. मोठा फटका खेळलाय, सरळ निघून जाईल, नो डाऊट डीप लॉंग ऑफच्या रिझनला उशीर झालाय, पण 6 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत प्रणयच्या बॅटरीतून. एकमेत्र बॅटर जो प्रणय बघतोय ज्याने धावा काढल्यात, बघा कशापर्यंत चेंडू पडलाय. ॲक्शन मध्ये आपण बघू शकतात, थोडासा ओव्हरपिच चेंडू ऑफ साईड ऑफ स्टंपच्या बाहेर, अप्रतिम पद्धतीने चेंडू टोलवला गेला डीप लॉंगच्या डोक्यावर. 6 धावा. जबरदस्त कव्हरच्या रिझनला चेंडू खेळले, सरळ निघून जाईल, 1 बाउन्स, 4 धावा. 1 बाउन्स निघून गेला, 4 धावा. अप्रतिम फटका बघायला कशा पद्धतीने बॅकफुटला गेला, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि जबरदस्त कव्हर ड्राईव्ह खेळलेत. बघा ॲक्शन मध्ये आपण बघू शकता पुन्हा तोच फटका कशा पद्धतीने खेळलेत आणि अशा पद्धतीने विचार केला धावसंख्या होती ती 4 षटकामध्ये 32 धावा. एक चेंडू बाकी आहे का?
काय करता तुम्ही? 6 चेंडूवर 33 धावांची आवश्यकता. मी तुम्हाला काय म्हटलं, सर्जन आहे साहिल पटेल, तो प्रत्येकानं सांभाळतोय. आम्ही स्कोरर म्हणा, कॉमेंटेटर म्हणा, स्कोरर म्हणा, अंपायर म्हणा, प्रत्येकाची नस त्याच्या हातामध्ये कोंडली गेलाय. एवढा जबरदस्त तो अल्पावधीत सर्जन झालाय. ज्यापैकी जे हॉस्पिटलचे डीन असतं ना, डीन, त्यांना देखील माहिती, त्याच्यापेक्षा माहिती त्यांच्याकडे जास्त बघायला मिळते. यस, नो डाऊट. हो, कोणत्या गाव? बहाडोलीचं गाव, जे जास्तीत जास्त लोकांना पावसाळ्याच्या दिवसात लोकांच्या होटावर नाव निघते. बहाडोली कोणतं गाव? जांभळाचं गाव म्हणे. बाकी काय होते त्यांनाच माहिती. याच देशा पलीकडे ज्यांची नावं गेलेत, अनेक सरकारी कर्मचारी म्हणे बहाडोली आम्हाला बघायचं आहे, पण बघायचं नसतं, तिथे दुसरं काहीतरी घ्यायचं असते. आणि खरोखरच त्या गावातून असंख्य असंख्य मुलं आपल्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून, डिजिटल स्कोरीच्या माध्यमातून नाव करतात. आम्हाला तमामांना अभिमान वाटतंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा झाल्यात. खूप मोठं लक्ष गाठायचं आहे. आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते, तो संचित नावाचा गोलंदाज. 4 षटकं, 32 धावा, 65 धावाचं आव्हान दिलं विजयासाठी. 6 चेंडू 33 धावाची आवश्यकता. इथे बाकी ड्राईव्ह केला, सरळ चेंडू डीप मिडॉनला. कोणती धावसंख्या घेतलेली नाहीये. आता 5 चेंडू 33 धावा. लक्ष खूप कठीण झालं. ज्यापैकी 65 धावाचं लक्ष दिलं, पॉवर प्लेमध्ये जखून ठेवलं. पॉवर प्लेमध्ये धावा निघाल्या नाही. पॉवर प्लेमध्ये कदाचित 20-25 धावा जर झाल्या असत्या, ते आव्हान तुम्हाला पेलवता आलं असतं. पण पॉवर प्लेमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली राज, आणि दुसरा गोलंदाज होता तो मृदुल, तिथे बाकी पकडला गेला. ओ, इथे बाकी चेंडू टटवला आहे. सरळ चेंडू जातोय डीप लावून डोक्यावरनं. 6 धावा. खणखणीत षटकार तुम्हाला बघायला मिळतोय शैलेशच्या बॅटेतून. थँक्यू दादा कोंडके. उषा चव्हाणचं हे गाणं तुम्हाला बघायला, पांडू हवलदार या चित्रपटातलं आणि पूर्वीच्या काळातले हिट गाणे, आज तुम्हाला जेवढं डीजेचं कौतुक करावं तेवढं कमी. पुण्याच्या बाकी चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. इथे सरळ चेंडू मिडूनच्या दिशेला जातोय. सुंदर क्षेत्रक्षण, थोडीशी फ्लंबिंग झाली तिकडे. धावसंख्या स्थिरावला ती म्हणजे 38. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 62 धावाचं टार्गेट दिलं असताना 38 धावा तुम्हाला फलकावर बघायला मिळत आहेत. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. एकच धाव बघायला मिळते. आणि एका धावाचा विचार केला तर धावसंख्या 39. 39 धावा या फलकावर तुम्हाला बघायला मिळतात. जबरदस्त मॅच इथे बघत असतात. चेस होणे खूप कठीण गोष्ट झालाय. आता मी बघितलं 3-4 दिवसापासून बघतो, 1 ते 2च मॅच फक्त चेसेस झाल्यात. टॉस जिंकायचं, बॅटिंग घ्यायची आणि धावा करायच्या, आणि अशा पद्धतीचं कालच्या दिवसात, आजच्या दिवसात देखील आपण बघत आहात. पुण्याचे गोलंदाज मार्गदर्शक संचित. इथे बाकी जबरदस्त शॉट बघायला मिळतोय. 6 धावा. शेवटचा चेंडू 45 धावा झाल्यात. ओ, जबरदस्त गोलंदाजी, आणि अशा पद्धतीने विजय होताना तुम्हाला बघायला मिळतो. आशापुरी एडवण संघ बघितलं, पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाही ना, तिथे जर धावा आल्या असता तर तुम्हाला बाकीकडे निश्चितच बघायला मिळालं असतं. बघा कोण ठरतोय सामन्याचा मॅच. मॅच चला, हँडशेक करा दोन्ही संघाने प्लीज प्लीज. स्पर्धेचे नियम आहेत ते पाहावे लागतील. दोन्ही संघाने मैदानात जायचं, हँडशेक करायचं, आणि हँडशेक केल्यानंतरच मैदान तुम्ही दोन्ही संघाने सोडायचं आहे. भाविकने 35 धावा काढल्यात. मृदुलीने 11 धावा काढल्यात. मृदुलीची गोलंदाजी जर बघितली तर आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे 5. भाविक असणार नो डाऊट. 14 चेंडू 35 धावा. भाविक ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा विजेता. या भाविक सामन्याचा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे. आणि पराभूत झालेला संघ आपण या